सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करून पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आजच्या व्हिडिओचं थंबनेल ते शीर्षक पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय ते. आज 4 वर्षांपूर्वी जो शिवसेनेच्या बाबतीत प्रकार घडला त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती ती नगर विकास खात्यापासूनच. मी कित्येकदा हे सांगायचा प्रयत्न केलाय, कुणाला किती कळतं नाही कळतं मला माहित नाही, पण नगर विकास खातं हेच शिवसेनेच्या फुटीला सगळ्यात जास्त जबाबदार आहे. शिवसेनेच्या फुटीची जर मुहूर्तमेढ कुठे रोवली गेली असेल तर ती नगर विकास खात्याने रोवली गेलेली आहे. आजवरचा जो इतिहास सांगतो तो इतिहास काही खोटं सांगत नव्हता. आजवरच्या कुठल्याच मुख्यमंत्र्याने नगर विकास खातं हे आपल्याकडनं, सार्वजनिक बांधकाम असेल, नगर विकास असतील, ही खाती आपल्याकडनं बाजूला जाऊ दिली नाहीत. आणि याचं हेच कारण होतं, आपण उदारमतवादी झालो, आपण अति उदारता दाखवली, आपण अति विश्वास ठेवला, आपण अति प्रामाणिक राहिलो, आपण आपल्या माणसांवर अति विश्वास ठेवला. ह्या साऱ्या गोष्टी आपल्या ह्या अशा अवस्थेस कारणीभूत ठरलेल्या आहेत. मी तुम्हाला आज 2 व्हिडिओ दाखवणार आहे. 2 व्हिडिओ जे प्रूफ करतात की नगर विकास खात्यामुळेच शिवसेनेमध्ये फूट पडली. हे प्रूफ करतात. शिवसेनेच्या बाबतीत झालेला हा सारा प्रकार आणि विशेषतः कोविडच्या काळातला प्रकार तुम्ही लक्षात घ्या. कोविडच्या काळामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची तब्येत अतिशय नाजूक होती. त्यांची 2 ते 3 ऑपरेशन्स झाली. त्यांना उभं राहता येत नव्हतं. त्यांचे हात पाय व्यवस्थित चालत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त जो विश्वास ठेवला तो एकनाथ शिंदेंवर ठेवला. कोविडच्या काळामध्ये स्वतः त्यांना कोविडची लागण झाली होती. ते स्वतः हॉस्पिटलाइज होते. हे जे आमदार सांगायचा प्रयत्न करतात ना शिंदे गटातले, आम्हाला भेटत नव्हते, ते स्वतः कित्येकदा हॉस्पिटलाइज होते. याचे मी तुम्हाला कित्येक व्हिडिओ दाखवलेले आहेत. या अशा परिस्थितीमध्ये नगर विकास जे खातं होतं त्या खात्याचा निधी आणि सरकारचा फायदा घेऊन एकनाथ शिंदे यांनी आमदारांशी जवळकी केली. शिवसेनेची फूट हे जे म्हणतात ना, ही अचानक रातोरात घडली, ते रात्री घडली, अजिबात नाही. ज्या प्रकारे मला वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीने स्वतः हे कबूल केलेलं आहे. रात्री अपरात्री बैठका, हुडी घालून, गॉगल घालून देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीने ते सांगितलं कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस रात्री बैठकांना जायचे, मलाही काही सांगायचे नाहीत. ही सुरुवात कुठून आहे बघा. कशा प्रकारे आमदारांशी जवळकी, आमदारांना निधी, आणि तो निधी कशाच्या मार्फत? नगर विकासच्या मार्फत. नगर विकासचा निधी हा प्रचंड 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 आहे. याद्वारे आमदारांशी जवळकी केली. आमदारांना जणू काही आपणच त्यांचे कसे मसीहा आहोत, आपणच त्यांचे पक्षप्रमुखांपेक्षा मी कसा तुमचं सारं काही ऐकतो, मी कसा तुमच्या अडचणींना सामोरं जातो, तुमच्या अडचणींमध्ये मात कशी करायची याचा उपाय माझ्याकडे आहे, हे वारंवार या नगर विकासच्या खात्यातूनच त्यांनी सिद्ध करून दाखवलं. पहिला व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. खरं तर ह्या व्हिडिओतल्या त्या विषयाला माझं समर्थन आहे. तुम्हाला हे किती कळतंय मला माहित नाही. जो विषय एकनाथ शिंदे या व्हिडिओमध्ये घेत आहेत त्या विषयाला माझं समर्थन आहे. ते म्हणतायत ह्या व्हिडिओमध्ये गटप्रमुखांना कशा प्रकारे कामं द्यायची, गटप्रमुखांना कशा प्रकारे मजबूत ठेवायचं, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारे कामं द्यायची आणि मजबूत ठेवायचं, हे खरं तर झालं पाहिजे. मी या विचारांचं समर्थनच करतो. तुम्हाला कदाचित माझे विचार थोडेसे वेगळे वाटत असतील. हे 2 विषय आहेत, 2 वेगवेगळे विषय आहेत. पण हा सगळा निधी देण्यासाठी म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, आपल्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या मजबूत ठेवायचं, आणि हे सगळं कशाच्या मार्फत करायचं, तर हे सगळं मार्फत नगर विकासच्या करायचं, नगर विकास खात्याच्या मार्फत करायचं. आपले कार्यकर्ते मजबूत राहिले पाहिजेत. मी तुम्हाला मगाशी जे म्हणालो याचं मी समर्थन करतो. होय, अगदी समर्थनच करतो. आज शिवसेनेच्या बाबतीत नेमकी उलटी परिस्थिती आहे. आज शिवसेनेचे कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या मजबूत नाहीत. एकही शिवसेनेचा पदाधिकारी आर्थिकदृष्ट्या मजबूत नाही. जे मजबूत होते ते गेले, कारण त्यांना ज्यांनी मजबूत केले ते त्यांच्यासोबत पळत पळत गेले. आज जर आपण आपले कार्यकर्ते मजबूत करून ठेवले तर पक्षासाठी फुल टाइम 24/7चा वेळ ते देऊ शकतात. कार्यकर्त्यांची फळी उपाशीपोटी होऊ शकत नाही. सैन्य उपाशीपोटी लढू शकत नाही.
उपाशीपोटी काही दिवस लढले जाऊ शकतात. आज तुम्ही पहा, आज जे सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे त्याचं हेच एक मुख्य कारण आहे. आज तुम्हाला 24/7 राजकारण करायचं असेल तर पैसा हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. आज तुम्ही विचार करा, माझ्यासारखे शिवसैनिक आज शिवसेनेमध्ये राहून निवडणुका लढवू शकत नाहीत. एक मोठी खंत आहे या आजच्या काळामध्ये, कारण आम्हाला माहिती आम्ही एक दिवसाचा वडापाव वाटू शकत नाही. एक दिवसही मी जास्त म्हणलो, आम्ही अर्ध्या दिवसाचा वडापाव वाटू शकत नाही. म्हणजे कमीत कमी माझ्यासोबत जे माझे पॅम्पलेट्स वाटतील, माझ्या धोरणांना लोकांपर्यंत पोहोचवतील, त्या माणसांचा वडापावचा खर्च करण्या इतपत जर माझी ऐपत नसेल तर मी काय निवडणुका लढणार. कटू आहे पण सत्य आहे. आज नगरविकास खात्याच्या मार्फत एकनाथ शिंदेनी त्यांची सारी भगलबच्चे मंडळी मोठी केली, सारी कॉन्ट्रॅक्टर मंडळी सगळी आपली पोरं त्याच्यात बसवली, अगदी महाराष्ट्रभर पेरली. प्रत्येक जिल्हा प्रमुखाला तुम्हाला, मला नवल वाटतं हे सगळं सांगताना, म्हणजे प्रत्येक जिल्हा प्रमुखाला यांनी आर्थिकदृष्ट्या मजबूत करून ठेवलं. काही माणसं साथ सोडतील, काही माणसं निघून जातील. शेवटी एक गोष्ट आहे, पैसा हे सर्वस्वी नाही. शेवटी उद्या ज्यावेळेस ही शीतं संपतील, ज्यावेळेस त्यांच्या डोक्यावरचे मुकुट उतरतील, त्यावेळेस मात्र शीतं गेल्यानंतर ही भूतही पळून जातील. पण आज ज्या वेळेस आपण ह्या कठीण परिस्थितीमध्ये आहोत, आपण याचा विचार काहीतरी करणार आहोत का? आपले कार्यकर्ते, आपले गटप्रमुख, आपले शाखा प्रमुख, आपले जिल्हा प्रमुख, आपले उपजिल्हा प्रमुख हे आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत? हे आर्थिकदृष्ट्या त्यांच्या घराघराचा प्रपंच ते नीट करू शकत नाही, ते शिवसेनेचा प्रपंच कशा प्रकारे नीट करणार? हा व्हिडिओ एकदा पहा. एकनाथ शिंदे काय म्हणाले, कशा प्रकारे नगर विकासचा वापर करून यांनी सगळे हे कार्यकर्ते मजबूत केले आणि त्याच्यानंतर हे सगळे कार्यकर्ते यांच्या पाठीशी कसे उभे राहिले, हा पहिला व्हिडिओ पहा. घटक प्रमुखाला रोजगार मिळाला काय? राज्य प्रमुख तो जाने दो, दूर की बात है. ये हमारा घट प्रमुख जो है उसको रोजगार मिला. हमारे जो जिला प्रमुख, तालुका प्रमुख मुंबई में आते थे, कैसे आते थे, उनको बुलाते थे, आना मुश्किल था. म्हणजे येणं जाणं पण परवडत नव्हतं. कैसे जाएंगे सोच में थे वो, क्योंकि मुंबई में पूरे राज्य में से कई बड़े मतलब जिलों में से दूर दूर से आना आसान काम नहीं, उसके पैसे लगते हैं, गाड़ी भाड़ा लगता है. कभी सोचा? यही एकनाथ शिंदे ने उनको नगर विकास विभाग से 1-1, 2-2, 4-4 करोड़ का फंड दिया. बोले आपके इसमें काम करो. 1-1, 2-2, 4-4 करोड़ का फंड दिया. बोले आपके इसमें काम करो. व्हिडिओ मध्ये एकनाथ शिंदे स्पष्टपणे म्हणालेत, नगर विकास, नगर विकास, नगर विकास. तो त्याच्या तोंडाने म्हणले. माझा जो मूळ विषय आहे की नगर विकास हे कसं कारणीभूत ठरलं शिवसेनेच्या ऱ्हासाला, त्याचा हा पहिला पुरावा, पहिला प्रूफ. पण त्यांचा जो विषय आहे त्या विषयाचं मात्र मी समर्थनच करेल. पहिल्यांदा मी एकनाथ शिंदेच्या कुठल्या तरी विषयाचं समर्थन करतोय. शिवसेना एक वादळवर जाहीर कबुली करतो, पहिल्यांदा एकनाथ शिंदेच्या ह्या विषयाचं मी समर्थन करतोय. कार्यकर्ता जर मजबूत झाला तर 24/7 तो पक्षाच्या मागे उभा राहणार, तो आपलं सर्वस्व पक्षासाठी देणार. तो पूर्वीचा काळ गेला. बाळासाहेबांच्या काळामध्ये कार्यकर्ते, छत्रपती शिवरायांच्या काळातला तुम्ही विचार करा, उपाशीपोटी लढायचे. पण त्या काळामध्ये ना आजच्या काळामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता बघा ना, म्हणजे बाळासाहेबांच्या काळामध्ये कोपऱ्या कोपऱ्यांवर कॅमेरे लागलेले नसायचे, सीसीटीव्ही कॅमेरे नसायचे. कोणी बसची हवा काढतंय, कोणी बसच्या काचा फोडतोय, भारत बंद झालाय, रस्त्यावर सगळं बंद बंद. एक काच फुटली, सगळं बंद. शिवसेनेचा आवाज असायचा. आवाज कोणाचा? शिवसेनेचा आवाज कोणाचा? रस्त्याच्या मधोमध ज्यावेळेस शिवसेनेचा तो भगवा बोर्ड उभा राहायचा, तो फळा, आणि लिहिलं भारत बंद. भारत बंद म्हटलं की बंद. काचा फुटायच्या, खळखट्याक व्हायचं. पण आता प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये कॅमेरे. कुणी काच फोडली स्पष्टपणे दिसतं. दुसऱ्या क्षणाला पोलीस घरी. 4 केसेस. त्या केसेस कुणी सोडवायच्या? घरच्यांनी सोडवायच्या. त्या केसेस सोडवायला कोणी येत नसतं, त्या केसेस घरच्यांनी सोडवायच्या. बरं, त्या केसेस सोडवण्यासाठी वकील घ्यायचा. वकिलाला पैसे कुठून द्यायचे? वकिलाचा खर्च कुठून करायचा? केसेस कोणासाठी घेतल्या? स्वतःसाठी घेतल्या? नाही, पक्षासाठी घेतल्या. पक्षाकडनं तुम्हाला काही आर्थिक बळ आहे का? नाही, काहीच बळ नाही. मग पक्षाकडनं आर्थिक बळ नसताना, पक्षासाठी केसेस घेतले असताना, बरं हातावर पोट, जर तुम्ही 4 दिवस जेलमध्ये राहणार, ते हातावरचं पोट कसं सांभाळणार? मागचा प्रपंच कसा करणार? घरच्यांच्या शिव्या खायच्या, दारच्यांच्या शिव्या खायच्या, प्रशासनाचे ते चोप सहन करायचे, मारहाण सहन करायची. हे सगळं करून काय मिळालं? काहीच नाही. तुम्हाला कळतंय मला काय सांगायचंय? मग ज्यावेळेस आपली माणसं, ज्यावेळेस आपल्याकडे सत्ता असते, आपल्या सत्तेच्या काळात आपण आपली माणसं सुद्धा मजबूत करणं हे तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला कदाचित माझा हा विचार हा विद्रोही वाटेल, पण हे गरजेचं आहे. मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवतो, कालचाच बांद्र्यामधला. ज्यावेळेस एकनाथ शिंदे त्या बांद्र्यातल्या झोपडपट्टी वासियांना, ज्यांची घरं तोडली गेली, त्यांना
सांत्वन करण्यासाठी एकनाथ शिंदे बांद्र्यामध्ये त्या गरीब नगरमध्ये पोहोचले. अनेकांचा आरोप होता शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उद्धव साहेब ठाकरे यांना सहकार्य केलं होतं या झोपडपट्टीवाल्यांना. विषय कुठून येतो? बीएमसीच्या काळामध्ये या झोपड्या तोडल्या गेल्या नाहीत. बीएमसीचा विषय कुठून येतो? हा भेजा नावाचा भाग जर तुमच्या डोक्यांमध्ये कुठे असेल, ज्यांना हा विषय वाटतो बीएमसीचा, त्यांना तो भेजा नसेल तर मी भेजा थोडा घालतो. हा विषय आहे रेल्वेचा. रेल्वेची जमीन, रेल्वेचा विषय, रेल्वेची केस कोर्टामध्ये पेंडिंग, केसचा निकाल लागला, इकडे कारवाई झाली. 12 वर्षापासून, म्हणजे विचार करा, जर नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार आलं किंवा भाजपाचं सरकार आलं किंवा बीएमसी मध्ये भाजप आला म्हणून यांच्यावर कारवाई झाली असं तुम्हाला वाटत असेल. 12 वर्षापासून राज्यामध्ये भाजपा आहे, का झालं नाही? फक्त बीएमसी याची वाट बघत होते. बीएमसीचा आणि त्या गरीब नगरच्या त्या जमिनीचा काही संबंध नाही, पण तरी सुद्धा उद्धव साहेबांनी जाणीवपूर्वक कशा प्रकारे शिवसेनेला बदनाम करायचं ह्याचा हा एक प्रयत्न. आता येतो मूळ विषयावर. इथे येऊन सुद्धा एकनाथ शिंदे म्हणतायत याच्या संदर्भातलं जे खातं आहे ते माझ्याकडे आहे, नगरविकास. पुन्हा त्यांनी नगरविकास हा शब्द आपल्या तोंडून काढला. या नगरविकास खात्यामार्फत मी तुम्हाला जागच्या जागी तुमचं पुनर्वसन करेल. त्या सर्व अंधभक्तांच्या कानफाडात ही जळजळीत एक चपराक आहे. जो यहाँ के जो घर है उनको यही घर चाहिए, यही घर देने का वादा मैं करता हूँ. जाने की जरूरत नहीं है, ये मैं करूंगा. ये डिपार्टमेंट मेरे पास है और इसके लिए जो भी प्रावधान करना है, जिसका नियोजन करना है वो हम करेंगे. घर के बदले घर यही मिलेगा. पुन्हा नगरविकास बघा. हे नगरविकास इतकं महत्वाचं खातं आहे. याच्याद्वारे तुम्हाला निधी मिळतो, याच्याद्वारे तुम्हाला थेट जनतेची कामं करता येतात. नगरविकासच्या मार्फत तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्टर्सला, तुमच्या कार्यकर्त्यांना बळ देता येतं. स्पष्टपणे सांगतो, महाराष्ट्रामध्ये 2-3 वर्षांपूर्वी, 4 वर्षांपूर्वी जे काही घडलं याला कारणीभूत फक्त नगरविकास आहे. उद्धव साहेब, तुम्ही एकनाथ शिंदेवर भरोसा टाकून, त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जे खातं त्यांच्याकडे देऊ केलात त्यातच तुमचा बळी गेलेला आहे. असो, काही हरकत नाही. आजही आमच्यासारखे लाखो तरुण तुमच्या पाठीशी भक्कमपणे आजही आहेत आणि भविष्यातही राहतील. पण जी गोष्ट मी या व्हिडिओमध्ये बोललो ती माझ्या पक्षाने किती पॉझिटिव्ह घ्यावी न घ्यावी हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न, पण माझ्या पक्षाला माझी हात जोडून विनंती राहील की ज्या वेळेस भविष्यामध्ये कधी आपली सरकार येतील, आपल्या सत्ता येतील, आपल्या ह्या सगळ्या आजच्या घडीला तुमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक लहान कार्यकर्त्याला महत्व द्या. प्रत्येक लहानातल्या लहान शिवसैनिकाला महत्व द्या. जेणेकरून ज्यावेळेस, कारण आजच्या काळामध्ये जो तुमच्यासोबत उभा राहिला, कठीण काळामध्ये जो तुमच्यासोबत उभा राहिला, तो खरा शिवसैनिक आहे. तो संधी साधू शिवसैनिक नाही, तो खोबरं तिकडे चांग भलं शिवसैनिक नाही. हा शिवसैनिक मनातला, तळमळीतला शिवसैनिक आहे. हाडा मासाचा शिवसैनिक आहे. रक्तात त्याच्या शिवसेना भिनलेली आहे. तो शिवसैनिक आहे. ज्यावेळेस भविष्यात तुमच्या सत्ता येतील, सरकार येतील, या शिवसैनिकाला कधी अंत देऊ नका आणि याला मोठं करायचा नक्की प्रयत्न करा. हा शिवसैनिक तुमच्या आणि आमच्या शिवसेनेला कधीही मरण येऊ देणार नाही. आज जो शरण गेला नाही तो भविष्यात काय तुमच्या शिवसेनेला, आमच्या शिवसेनेला मरण येऊन देईल. विचार करा. कुठे माझं काही चुकत असेल कमेंटमध्ये व्यक्त व्हा. अनिश गाढवे, तुमचं चुकलं. अनिश गाढवे, तुम्ही ही गोष्ट चुकीची म्हणालात, लिहा कमेंटमध्ये. आणि जर मी बरोबर असेल तर लिहा, अनिश दादा गाढवे, तुम्ही बरोबर आहात. जर माझं काही चुकत असेल तुम्हाला तो अधिकार आहे मला चुकला चूक आणि बरोबरला म्हणण्याचा. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. सप्रेम जय महाराष्ट्र.